परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणं भांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही. 100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. 5 वर्षाचं सरकार आहे. माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ. तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी घोषणा केलेली आहे. अतिशय मोठी आनंदाची बातमी तर आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांनी इथं दिलेली आहे. तर लाडक्या बहिणी ज्या एप्रिल महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर या एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला जमा होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे घेतलेली आहे. तर मला कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगायचं आहे की तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे 13,500 रुपये मिळाले का? जर मिळाले असतील तर कमेंटमध्ये फक्त तुम्ही यस करून पाठवायचं आहे, तर जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, सर्वांना ह्या माहितीचा फायदा होणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला जमा होणार याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. हा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये इथं मिळालेले आहेत. तर पहा, हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, तर हे एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आणि लाडक्या बहिणीचे हे 13,500 रुपये इथं खर्चसुद्धा झालेले आहेत. तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, तुमचे पैसे खर्च झाले का? तर पहा, लाडक्या बहिणीच्या खात्यात हा 10वा हप्ता कधी जमा होईल? तर या एप्रिल महिन्यात जमा होईल का पुढच्या महिन्यात जमा होईल, असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो 8वा आणि 9वा हप्ता आहे तो महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणीला देण्यात आलेला होता. तर आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. म्हणजेच येत्या 6 एप्रिलला रामनवमी आहे. तर त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये येण्याची इथं दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर पहा, तुम्ही ह्या 10व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तर तुम्ही जर वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये यस हे टाईप करून तुम्ही पाठवायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार याबद्दल मोठी माहिती आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. पहा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकापूर्वी ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. म्हणजे जुलै 2024मध्ये आपल्या सरकारने महिलाच्या हितासाठी महिलांना आर्थिक पाठबळ व्हावं म्हणून आपल्या सरकारने ही योजना इथं सुरू केलेली आहे. तर या योजनेत आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते देण्यात आलेले आहेत. तर आता ह्या योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये एकूण दिले जातात. हे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा
केले जातात. तर महाडीबीटीद्वारे हे पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर केले जातात. दरम्यान आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो, अशी देखील माहिती इथं सांगितली जात आहे. तर पहा, हे पैसे रामनवमीला येतील का ह्या एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात येतील? तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे सुद्धा तुम्ही मला इथं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे म्हणजेच लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे हा 1500 रुपयाचा, तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केला जात आहे. त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे, हा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, तो देखील ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो. पहा, लाडक्या बहिणीमध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणींच्या जी अर्जाची पडताळणी सुरू आहे, त्यामध्ये अजून 9 लाखांपेक्षा जास्त महिला इथं अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तर या महिला कुठील आहेत? या लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची जी तपासणी आहे ती सुरूच आहे. तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत. अजूनही ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. ही संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र 9 फेब्रुवारीपर्यंत 9 लाख महिलांचे जे अर्ज आहेत हे अपात्र करण्यात आलेले आहेत, हे बाद करण्यात आलेले आहेत. आणि हा आकडा 9 लाखाचा जो आकडा आहे तो अजूनही वाढण्याची इथं शक्यता वर्तवली जातच आहे. पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हे देखील अजित पवारांना इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणारही नाही, असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता घाबरवायची काहीच गरज नाही, कारण लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे. कारण लाडकी बहीण ही जी योजना आहे ती 5 वर्ष कोणीही बंद करू शकत नाही, कोणीही बंद करू शकत नाही. तर विरोधकांच्या अफवांकडे लाडक्या बहिणींनी तर लक्ष द्यायची गरज नाही. आपण लाडकी बहीण योजना ही गरीब घरातील महिलांसाठी, अशा महिलांसाठी ही योजना इथं सुरू केलेली आहे आणि ही योजना अशीच इथं सुरू राहणार आहे, असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण किती रुपये मिळाले? तर पहा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, तर या योजनेचे 9 हप्ते वाटप केलेले आहेत. या 9 हप्त्यामध्ये एकूण त्यांना 13,500 इतकी रक्कम लाडक्या बहिणींना वितरित केलेली आहे. पहा, कोणत्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हे 10च हप्ते मिळाले, याचे फक्त 7च हप्ते मिळालेले असतील, तर त्यांनी इथं घाबरवायचं काहीच कारण नाही. कारण त्यांना या येत्या 10व्या हप्त्यासोबत राहिलेले 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळू शकतात. पहा, राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्च महिना पकडून 9 हप्त्याचे 13,500 रुपये मिळालेले आहेत. तर लाडक्या बहिणी आता 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा 10वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाल्यानंतर त्यांना एकूण 15,000 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना इथं पोहोचणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे आपल्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर एकूण 15,000 हा 10वा हप्ता मिळाल्यानंतर एकूण 15,000 रुपये इतका लाभ त्यांना मिळणार आहे. पहा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये कधी दिले जाणार याची विचारणा केली होती. तर त्याबद्दल सत्ताधारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये देण्याबाबत कधी निर्णय होणार हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती सध्या 1500 रुपये मिळत आहे आणि ही 1500 रुपये रक्कम 2100 रुपये सुरू होत नाही तोपर्यंत ही रक्कम 1500 सुरूच राहणार आहे. आणि लवकरच आपल्या सरकारची आर्थिक स्थिती पाहून आपण ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये देखील करणार आहोत, असं देखील आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे.